देवदेवतांच्या मूर्तींची चोरी करणाऱ्या मानसी खरे हिच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तिने सुमारे 91,000 रुपये किमतीच्या देवदेवतांच्या मूर्ती कोल्हापुरातील पापाची तिकटी आणि आपटेनगर इथून चोरल्याचं उघड झाले। कोल्हापुरातील गंगावेश इथल्या विविध घरातील देव्हाऱ्यातील चांदीच्या मूर्ती चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत होत्या। याबाबतची फिर्याद दाखल होताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे या देवदेवतांच्या मूर्ती चोरणाऱ्या आणि साने गुरुजी वसाहत परिसरात राहणाऱ्या मानसी लक्ष्मीकांत खरे या चोरट्या महिलेला आठवड्यापूर्वी अटक केली होती। तिच्याकडून सुमारे 3,16,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला होता। मानसी खरे हिला अटक होताच तिच्या विरोधात चोरीचे आणखी काही गुन्हे पोलिसात दाखल झाले। मानसी खरे हिची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने तिची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत झाली आहे। दरम्यान कोल्हापुरातील पापाची तिकटी इथं राहणारे मंदार श्रीकृष्ण वागवेकर यांच्या घरातील तसंच आपटेनगर इथल्याही त्यांच्या घरातील देवदेवतांच्या मूर्तींची चोरी झाली होती। त्यांच्या एकूण 91,150 रुपये किमतीच्या मूर्ती चोरीला गेल्या होत्या। ही चोरी देखील मानसी खरे हिने केल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे मंदार वागवेकर यांनी या प्रकरणी मानसी खरे हिच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमर पाटील अधिक तपास करत आहेत।